सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं हे पवित्र ठिकाण, जिथं शांतता म्हणजेच अध्यात्म. गगनगिरी महाराज मठ, खोपोली. इथं आलं की मन आपोआप प्रसन्न होतं आणि वातावरणाचं भक्तीचा सुगंध दरवळतो. चला तर मग अनुभवूया या दिव्य स्थळाचं सौंदर्य आणि गगनगिरी महाराजांची कृपा. तर नमस्कार मित्रांनो, या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या सर्वांचा लाडका राहुल गायकवाड. आणि आज तुमच्यासाठी खास एक नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे. तर आज आपला ब्लॉग असणार आहे खोपोलीमध्ये गगनगिरी महाराज मंदिर. या ठिकाणी आपण ब्लॉग करणार आहोत आणि ते तुम्हाला मी दाखवणार आहे. तर चला आपण बघूया ही व्हिडिओ. आणि त्याच्या अगोदर तुम्ही मला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. तर आता आपण आपल्या प्रवासाला सुरुवात करणार आहोत. तर चला. आणि इथे खूपच छान, थंड आणि एकदम शांत वातावरण हा असा मठ आहे खोपोलीमध्ये. तुम्ही या गगनगिरी महाराज मठाला भेट द्या. आणि चला मग आता आपण पुढच्या प्रवासाला सुरुवात करतोय. आपण निघालो 7:50ची कुर्ल्यावरून ट्रेन पकडून खोपोलीला गगनगिरी महाराजांच्या मठाकडे. तर मित्रांनो, आता आपण फायनली खोपोलीला पोचलेलो आहे. आणि खोपोलीवरून आपण तिथनं चालत येऊन गगनगिरी महाराज मठ इथे आपण आलेलो आहे. जास्त नाही तर खोपोली स्टेशनवरून फक्त 10 ते 15 मिनटं लागतात चालत येण्यासाठी गगनगिरी महाराज मठ इथे. तुम्ही रिक्षानेसुद्धा येऊ शकता, पण आपण चालत आलेलो आहे कारण जास्त काही लांब नाही, 1 किलोमीटरचं अंतर आहे फक्त. तर चला आता बघूया आपण इथला परिसर आणि इथलं मंदिर कसं आहे ते, आणि तुम्हाला इथलं मी सगळं दाखवतो. तर बघूया आता आपण पुढे जाऊया. गगनगिरी महाराज हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध नाथ संप्रदायाचे संत होते. ते हिमालयात दीर्घकाळ साधना करून आलेले महान योगी होते. त्यांनी संपूर्ण आयुष्य समाजसेवा, निसर्ग संरक्षण आणि अध्यात्म प्रसार यासाठी अर्पण केलं होतं. तर आता आपण मंदिरामध्ये प्रवेश करणार आहोत. आणि आतमध्ये जाऊन तुम्हाला चप्पल स्टँड आहे, चप्पल स्टँडमध्ये 1 रुपया देऊन तुम्ही तुमची चप्पल ठेवायची आणि टोकन घेऊन जायचं आहे. आणि नंतर मग तुम्ही पाय वगैरे धुवून इथे मस्तपैकी फ्रेश होऊन आतमध्ये दर्शनाला जायचं आहे. आत्ता आपण पोचलो आहोत मठाच्या मुख्यस्थळी. इथं आहे श्री गगनगिरी महाराजांची मूर्ती आणि समाधीस्थान. आत गेलं की अगरबत्तीचा सुगंध, घंटांचा नाद आणि भक्तिमय संगीत मनाला शांत करतं. महाराजांच्या चेहऱ्यावरची करुणा आणि तेज पाहून प्रत्येक भक्तांचं मन नतमस्तक होतं. गगनगिरी महाराज हे नाथ संप्रदायातील प्रसिद्ध संत होते. त्यांनी आयुष्यभर तप, साधना आणि समाजसेवा केली. हिमालयात त्यांनी अनेक वर्ष ध्यान केलं आणि नंतर महाराष्ट्रात आले. या खोपोली परिसरात त्यांनी आपली साधना केली आणि इथंच त्यांनी आज आपलं जीवन समाज कल्याणासाठी वाहिलं.
मित्रांनो बघा, माझ्यासोबत माझा मित्र आलेला आहे सोबत पहिल्यांदा. तर आता आम्ही दोघे मिळून खूप मजा करणार आहोत आणि ह्या मंदिराचं पूर्ण परिसर पाहणार आहोत. तर आता वरती चाललो आम्ही गुफा दर्शनच्या इकडे, की तिकडे गेलो तुम्हाला दाखवतो कसं आहे काय आहे ते. तर चला आपण जाऊया वरती. आता हे बघा चालतो वरती आम्ही. आमचं सगळं मंदिर खालचं दर्शन सगळं झालेलं आहे. आता आम्ही वर चाललेलो आहे. तर चला तिकडे जाऊन बघूया. मुख्य मंदिरातून थोडं पुढे गेलं की डोंगराच्या पायथ्याशी गुफेचा प्रवेशद्वार दिसतो. ही गुफा म्हणजेच गगनगिरी महाराजांनी अनेक वर्ष ध्यान व तपश्चर्या केलेली पवित्र जागा आहे. गगनगिरी महाराज हिमालयात दीर्घकाळ ध्यान करून आलं आणि नंतर या गुफेत साधना केली. असं म्हणतात की त्यांनी या गुफेत अनेक वर्ष मौन साधना आणि योग साधना केली होती. इथं बसून त्यांनी निसर्गाशी एकरूप होऊन योग, ध्यान आणि आत्मशांती याचा अनुभव घेतला. ही गुफा आजही तपस्थळ म्हणून ओळखली जाते. मित्रांनो, आता आपण खाली मठामध्ये आलो आणि महाप्रसादासाठी 20 रुपयाचं कुपन घेतलं. इतक्या कमी पैशात पण इतक्या प्रेमाने मिळणारं प्रसाद हे फक्त गगनगिरी महाराजांच्या मठातच अनुभवायला मिळतं. साधं पण समाधानकारक जेवण आणि भक्तिभावाने भरलेलं वातावरण. खरंच इथला प्रत्येक घास म्हणजे महाराजांचा आशीर्वाद आहे. तर मित्रांनो, आपला हा पूर्ण परिसर आणि मंदिर सगळं फिरून झालेलं आहे. तर चला आता आपला हा ब्लॉग इथपर्यंत असणार आहे. आवडल्यास नक्की कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तर चला आपण पुढच्या व्हिडिओमध्ये परत एकदा अशाच ठिकाणी भेटू. धन्यवाद.